नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होणार आहे, तसेच पार्ट ऑफ स्पीच सुद्धा अंडरस्टँड व्हायला मदत होणार आहे. मित्रांनो, याचा उपयोग तुम्हाला रीडिंग कॉम्प्रेशनचे प्रश्न असतील, फिल इन द ब्लँकचे प्रश्न असतील किंवा इतर कॉम्पिटिटिव्हमध्ये येणारे जे प्रश्न असतील त्यासाठी उपयोग होणार आहे. मित्रांनो, स्टोरीचं नाव आहे द बांबू अँड द फर्न. एक मोटिवेशनल स्टोरी आहे. ही आहे स्टोरी पेशन्स बद्दल, संयम बद्दल, परसिव्हरन्स, सातत्य बद्दल आणि ट्रस्ट बद्दल. चला या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतं आता पाहूया. बघा, इन अ डेन्स फॉरेस्ट अ वाईस ओल्ड मंक डिसाइडेड टू टीच हिज डिसायपल्स अन इम्पॉर्टंट लेसन अबाउट पेशन्स, परसिव्हरन्स अँड ट्रस्ट. बघा, इन अ डेन्स फॉरेस्ट. मित्रांनो, अ म्हणजेच काय तर एका, डेन्स म्हणजे घनदाट, ओके, फॉरेस्ट म्हणजे जंगल, म्हणजे एका घनदाट अशा जंगलामध्ये अ वाईस ओल्ड मंक. मित्रांनो, वाईसचा अर्थ होतो ज्ञानी आणि मंक म्हणजे साधू. तर एक ज्ञानी साधू, ओके, एका ज्ञानी साधूंनी डिसाईड केलं. डिसाईड म्हणजेच काय तर ठरवलं. टू टीच हिज डिसायपल्स अन इम्पॉर्टंट लेसन. टीच म्हणजे शिकवणे, हिज त्याच्या, डिसायपल म्हणजे शिष्यांना. तर त्याच्या शिष्यांना एक इम्पॉर्टंट लेसन म्हणजे महत्वाचा धडा शिकवायचं ठरवलं. मित्रांनो, इथे ॲन वापरले. कशामुळे वापरले? कारण इथे आय वापरलं. मित्रांनो, एखादी गोष्ट जर एक सांगायची असेल, सिंग्युलर काउंटेबल सांगायचं असेल, तेव्हा तुम्ही ए किंवा यांचा वापर करायचा. आणि ए आय ओ यू हे जर स्वर असतील, वॉवल्स असतील, तर त्यांच्या समोर तुम्हाला ॲनचा वापर करायचा. येथे आय आहे, हा आय वॉवल्समध्ये येतो, मग याच्या समोर आपण ॲन घेतलेला आहे. आणि ॲन कुणासाठी वापरले? तर या लेसन बद्दल म्हणजे एक धड्याबद्दल. येथे पाहू शकता अ, ओके, इथे डब्ल्यू आहे, हा कन्सोनंट आहे, म्हणून या डब्ल्यू साठी अ वापरलाय. हे कुणासाठी वापरले अ? तर या ओल्ड मंक म्हणजे वयोवृद्ध साधूसाठी वापरले. बघूया स्टोरीमध्ये नेमकं काय घडतं. बघा, अ वाईस ओल्ड मंक, एका ज्ञानी साधूने डिसाईड केलं, ठरवलं, टू टीच हिज डिसायपल अँड इम्पॉर्टंट लेसन, त्याच्या शिष्यांना एक महत्वाचा धडावा सांगावा असं त्या मंकने ठरवलं. अबाउट बद्दल, कशाबद्दल? पेशन्स म्हणजे संयम, परसिव्हरन्स म्हणजे सातत्य, जिद्द, चिकाटी कशी ठेवावी, अँड ट्रस्ट म्हणजे विश्वास कसा ठेवावा आपल्या प्रयत्नांवर, याबद्दल एक धडा सांगायचं ठरवलं. ही गॅदर्ड देम अंडर अ लार्ज ट्री अँड शेअर्ड दी स्टोरी. ही गॅदर्ड. मित्रांनो, सिंपल पाचची रचना झाली. ही झाला सब्जेक्ट, गॅदरला फिटू लागलाय म्हणजे सब्जेक्ट प्लस फिटू प्लस ऑब्जेक्ट. अशी रचना सिंपल पास्ट टेन्समध्ये होते, म्हणजे अशी घटना जी विशिष्ट वेळेला भूतकाळात घडून गेली हे सांगण्यासाठी होतं. मग ही गॅदर्ड देम, देम म्हणजे त्यांना, ही गॅदर्ड देम त्याने त्यांना एकत्र केलं. अंडर अ लार्ज ट्री, अंडर प्रिपोजिशन आहे, अंडरचा अर्थ होतो खाली. अ लार्ज ट्री, एका मोठ्या झाडाखाली त्या गुरुनी आपल्या शिष्यांना गॅदर केलं, गोळा केलं. अँड शेअर दी स्टोरी, आणि एक स्टोरी सांगितली. स्टोरी बघा काय होते. वन्स अ यंग फार्मर प्लांटेड 2 सीड्स इन हिज गार्डन, अ बॅम्बू सीड अँड अ फर्न सीड. बघा, वन्स एकदा, अ यंग फार्मर, परत बघा, अ यंग फार्मर म्हणजे एका तरुण शेतकऱ्याने, प्लांटेड सिंपल पाचशे रचना. अ यंग फार्मर प्लांटेड 2 सीड्स, एका तरुण अशा शेतकऱ्याने 2 बिया लावल्या, ओके, त्याच्या बागेमध्ये. अ बॅम्बू सीड अँड अ फर्न सीड. बांबूचं बघू शकता तुम्ही, हे झाड आहे बघा, बांबूचं झाड. आणि फर्न म्हणजे हे तुम्ही गार्डनमध्ये बऱ्याच वेळा हे झाड पाहिलेलं असेल, तर याला फर्न असं म्हणतात. He carefully tended to them every day, watering them and ensuring they received plenty of sunlight. बघा, he carefully tended them. केअरफुली, काळजीपूर्वक, टेंडेडचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची, वस्तूची, पदार्थाची काळजी घेणं. मग ही केअरफुली टेंडेड टू देम, तो शेतकरी त्या झाडांची दररोज काळजी घ्यायचा. ओके, वॉटरिंग देम, वॉटर म्हणजे पाणी घालणं, त्या झाडांना पाणी घालायचा. इन्शुरिंग, खात्री करून घ्यायचा. दे रिसिव्ड प्लेंटी ऑफ सनलाईट. रिसिव्ड म्हणजे मिळणे, प्लेंटी म्हणजे पुष्कळ किंवा भरपूर, सनलाईट सूर्यप्रकाश, त्या झाडांना भरपूर असा सूर्यप्रकाश मिळतो का नाही याची तो काळजी शेतकरी घ्यायचा. पुढे बघा. Within a few weeks, the fern sprouted vibrant green leaves, quickly growing into a lush, beautiful plant. Within a few weeks, बघा, विदिन म्हणजे च्या आत, प्रिपोजिशन आहे. अ फ्यू वीक्स म्हणजे काही आठवड्याच्या आतमध्ये. द फर्न स्प्राउटेड फायब्रंट ग्रीन लिव्स. द फर्न, हे फर्न नावाचे झाड आहे. स्प्राउट म्हणजेच काय तर अंकुर फुटणे, एखाद्या झाडाला अंकुर फुटतात ना त्या प्रकारचे. काही आठवड्यामध्येच या फर्न नावाच्या झाडाला स्प्राउट फुटले, अंकुर आले. आणि फायब्रंट ग्रीन लिव्स, आणि त्या अंकुराचे मोठे मोठे असे ग्रीन लिव्स, वायब्रंटचा अर्थ होतो दोलायमान, म्हणजे यासारखे पसरलेले, तर पसरलेले पाने सुद्धा आले. अँड क्विकली, लगेच, ग्रोईंग इन टू अ लश ब्युटिफुल प्लांट, आणि लवकरच ते एका ब्युटिफुल प्लांट, एका सुंदर अशा वनस्पतीमध्ये त्याचं रूपांतर झालं.
बट द बॅम्बू सीड शोड नो साइन्स ऑफ लाईफ. परंतु त्याविरुद्ध किंवा त्यावेळेला द बॅम्बू सीड, जे बांबूचं बी लावण्यात आलेलं होतं, त्याने कुठलेही साईन दाखवले नाही, चिन्ह दाखवले नाही, म्हणजे तो लाईफ म्हणजे जिवंत आहे का नाही किंवा त्या झाडाची वाढ होते का नाही असे कुठलेही चिन्ह बांबूच्या झाडाने दाखवले नाही. पुढे बघा, बाय द सेकंड इयर, दुसऱ्या वर्षी, द फर्न वॉज फ्लरिशिंग, अ ट्रू स्पेक्टॅकल इन द गार्डन. बाय द सेकंड इयर, दुसऱ्या वर्षी, द फर्न वॉज फ्लरिशिंग. मित्रांनो, इथे पास्ट कंटिन्युअसची रचना आहे. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे अशी घटना भूतकाळामध्ये चालू होती. बघा, मग दुसऱ्या वर्षी द फर्न, फर्न नावाचं झाड, वॉज फ्लरिशिंग, फर्न झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वॉज झाला, फ्लरिशला जोडला आयएनजी, अशी घटना चालू होती. दुसऱ्या वर्षी फर्न नावाचं झाड फ्लरिश होत होतं, म्हणजे त्याची भरभराट होत होती, वाढ होत होती. अ ट्रू स्पेक्टॅकल इन द गार्डन, आणि ते एक गार्डन मधलं खरा स्पेक्टॅकल, म्हणजेच काय तर देखावा. स्पेक्टॅकलचा अर्थ काय होतो? देखावा. मग ते झाड गार्डन मधला एक देखावा बनलं. ओके. स्टील म्हणजे अजूनही, द बंबू सीड हॅड नॉट स्प्राउटेड. इथे पास्ट परफेक्टची रचना वापरली. ओके. बांबू सीड सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅड वापरला, स्प्राउटचा वेटू झाला फित्री, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फित्री, अशी घटना भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती. म्हणून इथे बघा, स्टील अजूनही, द बंबू सीड हॅड नॉट स्प्राउटेड. त्या बंबू सीड जो आहे, तो बिया जो आहे, त्याला अंकुर फुटलेला नव्हता. नेबर्स मॉक द फार्मर, कॉलिंग हिम फुलिश फॉर नर्चरिंग अ लाईफलेस सीड. बघा, नेबर्स म्हणजे शेजाऱ्यांनी, मॉक द फार्मर, मॉकचा अर्थ होतो थट्टा मस्करी करणं, चिडवणे. बघा, शेजाऱ्यांनी त्या फार्मरला, शेतकऱ्याला चिडवायला सुरुवात केली, त्याची मॉक उडत होते. कॉलिंग हिम फुलिश, त्याला मूर्ख म्हणत होते, फुलिश म्हणजे मूर्ख म्हणत होते. फॉर साठी, नर्चरिंग अ लाईफलेस सीड, नर्चर म्हणजे पालन पोषण करणे, अ लाईफलेस सीड म्हणजे जीव नसलेल्या एखाद्या बियाचं पालन पोषण करण्यासाठी. पालन पोषण का होत नाही, ते वाढत का नाहीत, म्हणून शेजारी त्या शेतकऱ्याला चिडवत होते. येट म्हणजे अद्याप किंवा तरीही, द फार्मर रिमेंड स्टेडफास्ट. मित्रांनो, इथे सिंपल पास्ट वापरला, फार्मर रिमेंड स्टेडफास्ट. ओके. रिमेंडचा अर्थ होतो राहिला आणि स्टेडफास्टचा अर्थ होतो ठाम, म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहिले. मग एवढं सगळं झालं तरी सुद्धा तो शेतकरी आपल्या निर्णयावरती ठाम राहिला होता. ही बिलिव्ड इन द बांबूज पोटेन्शियल. ही बिलिव्ड, त्याचा विश्वास होता, बांबूज ॲपॉस्ट्रॉपियस लागले चाचीचे, त्या बांबू झाडाच्या पोटेन्शियलवरती, पोटेन्शियल म्हणजे क्षमता, त्या बांबू झाडाच्या क्षमतेवरती त्या शेतकऱ्याचा विश्वास होता. पुढे बघा, फायनली इन द थर्ड इयर, आणि अंतिमतः तिसऱ्या वर्षी, अ टायनी शूट इमर्ज फ्रॉम द ग्राउंड फेअर द बॅम्बू सीड हॅड बीन प्लांटेड. बघा, फायनली इन द थर्ड इयर, अंतिमतः तिसऱ्या वर्षी, अ टायनी शूट, टायनीचा अर्थ होतो छोटेसे. ओके. टायनी म्हणजे सूक्ष्म, बारीक. अ टायनी शूट एमर्ज फ्रॉम द ग्राउंड, एमर्ज म्हणजे उदयास येणे, फ्रॉम म्हणजे पासून, ग्राउंड म्हणजे जमिनीतून. तिसऱ्या वर्षी त्या जमिनीतून अंकुर यायला लागले. फिअर, जेथे, द बंबू सीड हॅड बीन प्लांटेड. ओके. हॅड बीन प्लांटेड, येथे पास्ट परफेक्टची पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. जेथे ते बांबूचं बी लावण्यात आलेलं होतं, त्या जागेवरून एक छोटे छोटेसे अंकुर यायला लागले. ओव्हर द नेक्स्ट फ्यू मंथ, आणि काही महिन्यामध्येच, द बांबू ग्रीव टॉलर अँड टॉलर, शूटिंग अप सेव्हरल फीट इन मिअर वीक्स. ओके. ओव्हर द नेक्स्ट फ्यू वीक्स, आणि काही आठवड्यामध्येच, द बांबू ग्रीव टॉलर अँड टॉलर, ग्रो म्हणजे वाढणे, ग्रोचं विटू झालं, ग्रीव वाढलं. द बांबू ग्रीव टॉलर अँड टॉलर, जे बांबूचं झाड होतं ते उंच आणि उंच वाढतच राहिलं. शूटिंग अप सेव्हरल फीट. ओके. शूट हे बघू शकता, त्याचे जे मुळं वगैरे. सेव्हरल फीट, सेव्हरल म्हणजे बरेच किंवा खूप असे, तर त्याचे जे झाडं होते, ते त्याचे जे शूट होते, ज्याचा जो बुंदा होता, तो उंचच्या उंच वाढायला लागला. कधी? इन मिअर वीक, मिअर म्हणजे केवळ किंवा फक्त किंवा काही आठवड्यामध्येच त्याचे उंच डेरेदार झाडामध्ये रूपांतर झाले. आणि हे झाल्यानंतर फार्मर स्माईल, फार्मर हसला. पुढे बघा, ही एक्सप्लेन टू द क्युरियस नेबर्स. ही एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे, क्युरियस म्हणजेच जिज्ञासू, ज्या लोकांना जाणून घेण्याची इच्छा आहे तर त्याच्याबद्दल क्युरियस शब्द वापरतात. ही एक्सप्लेन टू द क्युरियस नेबर म्हणजे त्याच्या जिज्ञासू किंवा जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या शेजाऱ्यांना त्यांनी स्पष्ट केलं, एक्सप्लेन केलं. While the bamboo seemed to be doing nothing for years, it was growing roots deep into the ground. बघा, फाईल म्हणजे ज्या दरम्यान, द बंबू सीम म्हणजे दिसणे, टू बी डुईंग नथिंग फॉर इयर्स. बघा, टू बी डुईंग नथिंग फॉर इयर्स म्हणजे इतके वर्ष हा बांबू काहीच करत नाही, म्हणजे त्याची वाढ होत नाही हे दिसत होतं. परंतु इट वॉज ग्रोईंग रूट्स, पास्ट कंटिन्युअस रचना आहे बघा, अशी घटना भूतकाळात चालू होती. इट वॉज ग्रोईंग रूट्स, तो त्याच्या मुळांना वाढवत होता. ओके. सब्जेक्ट वॉज वेअर फॉर प्लस आयएनजी,
तो त्याच्या मुळांना वाढवत होता. कुठे? डीप इनटू द ग्राउंड. इनटू म्हणजे मध्ये, ग्राउंड जमिनीमध्ये तो त्याच्या मुळांना वाढवत होता. दोज रूट्स वर प्रिपेरिंग इट टू सपोर्ट इट्स इमेन ग्रोथ. दोज रूट्स, हे जे रूट्स होते बघा, अनेक असल्यामुळे काय वापरला? दोज वापरला. ओके, दोज रूट्स, हे जे मुळं प्रिपेरिंग, तयारी करत होते, टू सपोर्ट, पाठिंबा द्यायला, इमेन्स ग्रोथ. इमेन्स म्हणजेच काय? तर भरपूर, प्रचंड, खूप मोठं. मग त्या झाडाची प्रचंड अशी मोठी वाढ व्हावी, या वाढ होण्यासाठी बेसला, ग्राउंडला सपोर्ट मिळावा, म्हणून हे मुळं इतके वर्ष जमिनीमध्ये काम करत होते. पुढे बघा, हे सगळं झाल्यानंतर द मंक कन्क्लुडेड, मग त्या साधूंनी कन्क्लूड केलं, निष्कर्ष काढला. चिल्ड्रन, मुलांनो, इन लाईफ, आयुष्यामध्ये, लाईक द बांबू, बांबू सारखे व्हा. युअर एफर्ट्स मे नॉट यील्ड इमिडिएट रिझल्ट. युअर एफर्ट्स, तुमच्या प्रयत्नांना, मे नॉट यील्ड. मित्रांनो, मेचा वापर होतो शक्यता दर्शवण्यासाठी आणि मे नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. मग यील्ड म्हणजे उत्पन्न होणे, एखाद्या गोष्टीचं उत्पादन होणे. V1 वापरला. युअर एफर्ट्स मे नॉट यील्ड इमिडिएट रिझल्ट. इमिडिएट, तात्काळ, रिझल्ट, परिणाम. तुमच्या प्रयत्नांना लगेच यश मिळेल असं काही होईल का? नाहीये. बट ट्रस्ट इन द प्रोसेस, परंतु त्या प्रक्रियेवरती विश्वास ठेवा. युअर unseen hard work and patience are laying the foundation for something extraordinary. Your unseen hard work, तुमचं न दिसणारे हे मेहनतीचं काम, and patience, आणि तुमच्यामध्ये असणारा जो संयम, are laying the foundation for something extraordinary. काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी, असामान्य घडण्यासाठीचं एक ते फाउंडेशन असतं, पाया असतं. जस्ट लाईक द फार्मर नेव्हर डाउटेड द बॅम्बू, नेव्हर डाऊट युअर पोटेन्शियल. त्या शेतकऱ्यासारखं बघा, जस्ट, केवळ, लाईक म्हणजे सारखं, त्या शेतकऱ्यासारखंच, नेव्हर डाउटेड द बांबू. नेव्हर, कधीही नाही, डाऊट म्हणजे शंका, त्या बांबूवरती शेतकऱ्यासारखं शंका न घेता, नेव्हर डाऊट युअर पोटेन्शियल, तुम्ही सुद्धा तुमच्या पोटेन्शियलवर, तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. The disciples nodded, inspired by the lesson, realizing the value of persistence and unseen growth. बघा, the disciple nodded. हे सर्व त्या मंकचं ऐकल्यानंतर त्या शिष्यांनी नॉड केलं, म्हणजे होकारार्थी, मानदर्शने. नॉडचा अर्थ होतो मान हलवणे. ओके, मग शिष्यांनी मान हलवली, होकारार्थी. इन्स्पायर्ड बाय द लेसन, या धड्यांपासून इन्स्पायर होऊन, प्रेरित होऊन, त्यांना रिअलाइज झालं व्हॅल्यू ऑफ परसिस्टंट. परसिस्ट म्हणजे सातत्य, चिकाटी, न डगमगता एखादी गोष्ट नियमितपणे करण्याचं महत्त्व. अँड अनसीन ग्रोथ म्हणजे न दिसणारे वाढीचं महत्त्व त्यांना जाणलं, रिअलाइज झालं. This story teaches children the importance of patience, hard work and trusting the process even when the results are not immediately visible. बघा, This story teaches, ही गोष्ट सांगते मुलांना, इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स. ऑफ म्हणजे चाचीचे, पेशन्स संयमाचं महत्त्व, हार्डवर्कचं महत्त्व, अँड ट्रस्टिंग द प्रोसेस, प्रक्रियेवरती ट्रस्ट ठेवा म्हणजे विश्वास ठेवण्याचं महत्त्व. इवन when results are not immediately visible, तुमचे प्रयत्न लगेच फिजिबल म्हणजे न दिसणारे असतील, म्हणजे दिसणारे नाहीयेत, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मेहनतीवर, परसिस्टंटवर, तुम्ही तुमचं न डगमगता तुमचं काम सातत्याने चालू ठेवलं पाहिजे. आता मित्रांनो, स्टोरीमधले महत्त्वाचे वर्ड बघा, लिहून घ्यावे. डेन्स म्हणजे घनदाट, पेशन्स म्हणजे संयम. शब्दाला कसं त्या स्टोरीच्या भावनेनुसार लक्षात ठेवा, छान लक्षात राहतील. डेन्स काय होता? तर फॉरेस्ट होता, म्हणून डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल. पेशन्स संयम. परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी, सातत्यपूर्ण एखादी गोष्ट करणं. ट्रस्ट म्हणजे विश्वास. गॅदर म्हणजे जमवणे किंवा एकत्र गोळा करणे. टेंडेड टूचा अर्थ होतो काळजी घेणं. इन्शुअरचा अर्थ होतो खात्री घेणे. प्लेंटीचा अर्थ होतो भरपूर. स्प्राउटेड, स्प्राउटचं भेटू झालं स्प्राउटेड म्हणजे अंकुर फुटणे. लशचा अर्थ होतो टवटवीत किंवा रसदार असं गवत. डॉर्मंटचा अर्थ बघा निष्क्रिय म्हणजे काही काम न करणारा. फ्लरिशिंग म्हणजे काय? भरभराटुणे. रूट वर्ड येतो फ्लरिश, आयएनजीला गायब करा. स्पेक्टॅकलचा अर्थ होतो खरा देखावा किंवा एखादं प्रेक्षणीय असं दृश्य. मॉकचा अर्थ होतो टिंगल करणं, थट्टा करणं, टवाळी करणे. एमओसीके हा रूट वर्ड झाला, यातला ईडी लागलाय, हा फिटू झाला. स्टेडफास्टचा अर्थ होतो स्थिर, निश्चल किंवा गंभीर किंवा आपल्या मतावरती ठाम असणारा. पोटेन्शियलचा अर्थ होतो क्षमता. मिअरचा अर्थ होतो केवळ किंवा फक्त. क्युरियसचा अर्थ होतो जिज्ञासू. इमेन्सचा अर्थ होतो अफाट, प्रचंड किंवा विस्तार असलेला. ओके, तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. हा कोर्स आहे 30 दिवसाचा. या 30 दिवसाच्या लाईव्ह कोर्समध्ये तुम्हाला माझ्याशी कम्युनिकेशन करता येईल. असंख्य असे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, दररोज व्होकॅब्युलरी बिल्डिंग तुमची क्लासमध्ये होणार आहे. बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर त्यामध्ये लर्न करणार आहोत. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, डेली टॉपिकवरती तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज मिळणार आहेत. तसेच ग्रुप डिस्कशन सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, या 30 दिवसाच्या कोर्सची फीस
आहे 599 रुपये. ही ऑफर फक्त काही दिवसासाठी आहे. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला कोर्स लाईव्ह आणि रेकॉर्डेड आपल्या ॲपवरती मिळणार आहे. ओके, चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.